रात्रीचे मित्रांनो 10 वाजलेत. सूर्यवर्धन सर, गुड इव्हनिंग. विठ्ठल सर, वेलकम बॅक. वेगवेगळ्या प्रश्नांची चर्चा करत असताना परीक्षेचे प्रश्न कसे असतात आणि न चुकता एक्झॅक्ट 10 वाजता येणारे जे आहेत, खरोखरच त्यांचं स्वागत आहे. सूर्यवर्धन सर, वेलकम बॅक. गायत्री मॅडम, वेलकम बॅक. तुम्हालाही एक प्रकारचा कॉन्फिडन्स यायला चालू झाला असावा कदाचित. मी जे बोलतोय ते कदाचित कळायलाही चालू झालं असावं. माणसानं सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कोणती असेल तर ती सवय. आपल्याला एक सवय लागायला हवी की दररोज 10 वाजता मला काही ना काहीतरी इंग्रजीतलं नवीन ऐकायचं आहे. माझं वाक्य परत एकदा ऐका. दररोज रात्री आपण ज्यावेळा एकत्र येतो, ज्यावेळा आपण चर्चा करतो, सगळं मी म्हणत नाही, पण किमान एकतरी मुद्दा आपल्याला नवीन कळतो, एकतरी शब्द आपल्याला नवीन कळतो. कालच्या चर्चेतून आपल्याला कळालं होतं हायड्रोफोनिक्स. अशा ठिकाणची शेती की ज्या ठिकाणी मातीचा वापर केला जात नाही. मित्रांनो, असे कित्येक शब्द मी कानावर टाकत जातोय आणि ह्या कित्येक शब्दातून मित्रांनो आपल्याला नवीन गोष्टी कळायला चालू होतात. वेलकम बॅक वैभव सर, गुड इव्हनिंग. हंगे सर, गुड इव्हनिंग. वेगवेगळे प्रश्न आपण बघायला लागलोय, वेगवेगळ्या प्रश्नांची मित्रांनो आपण चर्चा करायला लागलोय. हे सगळे प्रश्न कसे असतात या संदर्भात मी बोलायला लागलोय आणि दररोज न चुकता आपण 10 वाजता यायला लागलोय. सरस्वती मॅडम, वेलकम बॅक अगेन फॉर द शो. वी बिगिन द शो ॲट 10 o'clock दिल्ली. मित्रांनो, असे पद्धतीनं ज्यावेळा आपण शिकत जाऊ, अशा पद्धतीनं ज्यावेळा आपण बघत जाऊ, त्यामुळे की खऱ्या अर्थानं आपल्याला कळायला चालू झालं. वेगवेगळे प्रश्न आपण बघायला लागलोय. प्रियांक सर, संदीप सर, गुड इव्हनिंग. आजच्यासाठीचा पहिला प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय आहे बघा. हा जर प्रश्न तुम्ही बघितला, जस्ट अ मिनिट. हॅलो, क्लासमध्ये आहे, क्लास चालू आहे 10 वाजताचा. हॅलो मित्रांनो, ज्या वेळेला आपण अशा पद्धतीनं सगळं शिकायला चालू करतो, ज्यावेळेला आपण हे सगळं बघायला चालू करतो, त्यावेळेला वेगवेगळे प्रश्न आपल्या समोर येतात. आणि यस प्रियांश सर, सर माझं नाव घ्या ना. यस प्रियांश सर, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग, वेलकम टू द शो. यस प्रियांश सर, लक्षात घ्या की वेगवेगळे शब्द ज्या वेळेला आपण बघत जातो, वेगवेगळे प्रश्न ज्यावेळेला हँडल करत जातो, त्यावेळेला मित्रांनो सराव होतो आणि हा सराव अत्यंत महत्वाचा आहे. हा सराव मित्रांनो अत्यंत महत्वाचा आहे, कारण या सरावातून खऱ्या अर्थानं आपण त्या प्रश्नाकडे बघण्याची एक नजर आपल्याला यायला चालू होते. आजच्यासाठीचा पहिला प्रश्न, आणि ही एक बॅच आहे मित्रांनो 799 रुपयाची. दररोज या विषयावर बोलतोय, कारण ही जर तयारी तुम्ही आधीपासून मित्रांनो करत गेलात तर 100% येणाऱ्या सगळ्या परीक्षांना त्याचा उपयोग होईल. कंटेंट अगदी परीक्षाभिमुख या बॅच मध्ये तुम्हाला बघायला बघतो. नाऊन, प्रोनाऊन, टेन्सेस असेल, ॲडव्हर्ब्स असेल, क्लॉजेस असेल, टीसीएस चे प्रश्न असतील, सगळे प्रश्न मित्रांनो या ठिकाणी कव्हर केलेले तुम्हाला दिसायला चालू होतील. जाऊया आपण प्रश्नांकडे. प्रश्न बघत असताना वेगवेगळे प्रश्न कसे आहेत, कशा पद्धतीनं परीक्षेला विचारलेत, या संदर्भात मित्रांनो आपण चर्चा करणार आहोत. पहिला प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय आहे बघा. यस, 10 वाजता आपण दररोज रात्री येतोय हे मी सांगायला विसरणार नाही. पुढचा प्रश्न बघा. या ठिकाणी मित्रांनो हा पहिला प्रश्न आहे. टीसीएस WRD खाली विचारलेला प्रश्न मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर काय द्याल? सिलेक्ट द ऑप्शन दॅट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन पॅसिव्ह व्हॉइस. TCS WRD 2023. वाय डज ही इट रॉ बनानास? मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर द्यायचं, तुमची वेळ चालू झाली. 30 seconds आर गिवन. कम ऑन. मित्रांनो, प्रश्नाकडे बघितल्यानंतर आपल्याला काय कळू शकतं आणि कशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर देता येईल? बऱ्याच लोकांनी उत्तर दिलंय. राहुल सर इज सेइंग डी ऑप्शन, मनु सर इज सेइंग ए ऑप्शन, यस सूर्यवर्धन सर इज सेइंग ए ऑप्शन. मित्रांनो, खूप सोपे प्रश्न आहेत. पॅसिव्हच्या स्ट्रक्चरकडे जात असताना काही मूलभूत गोष्टी आपल्याला कळणं खूप गरजेची गोष्ट आहे. या ठिकाणी म्हटलंय बघा डज. डज याचा अर्थ असा आहे, डू डज जर येत असेल, प्रश्नार्थक वाक्य असो, निगेटिव्ह वाक्य असो, डू डज जर येत असेल तर हा सिंपल प्रेझेंट टेन्स असतो, हे लक्षात घ्या. हा सिंपल प्रेझेंट टेन्स ऍक्टिव्ह आहे. सिंपल प्रेझेंट टेन्स ऍक्टिव्ह दिसतो. हा पॅसिव्ह करायचा आहे मित्रांनो. आणि सिंपल प्रेझेंट टेन्सचा पॅसिव्ह करत असताना
एम इज आरचा वापर होतो आणि क्रियापदाचा थर्ड फॉर्म वापरला जातो. याचा अर्थ असा आहे, मी काय बोललो बघा, डू डज जर येत असेल ऍक्टिव्हच्या वाक्यामध्ये तर पॅसिव्हच्या वाक्यामध्ये एम इज आर यायला पाहिजे. मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या. मी काय बोललो, काय बोललेलं कळालंय का बघा, की सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये डज वापरतात, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये डू ही वापरतात. जर ही ऍक्टिव्हची रचना असेल तर पॅसिव्हच्या रचनेमध्ये एम इज आर आणि क्रियापदाचा थर्ड फॉर्म यावा लागतो. असं जर असेल तर मित्रांनो तुमचा हा पर्याय निघून जातो, हाही पर्याय निघून जातो. बनानाज हे सिंग्युलर आहे का प्लुरल आहे बघा, हे प्लुरल आहे आणि त्यामुळे आपल्याला आरचा वापर करायला पाहिजे. उत्तर यायला पाहिजे मित्रांनो ए ऑप्शन. गायत्री मॅडम वेलकम बॅक. उत्तर अगदी बरोबर आहे. ए ऑप्शन इज ऍब्सोल्युटली करेक्ट. दिस इज सिंपल प्रेझेंट टेन्स ऍक्टिव्ह, दिस इज सिंपल प्रेझेंट टेन्स पॅसिव्ह. पॅसिव्हच्या रचनेकडे मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला बघावं लागतं. वेरी सिंपल क्वेश्चन. सचिन केंद्रे सर ए ऑप्शन, क्या बात, बिल्कुल सही जवाब के साथ आप जा रहे हो. आप लोगों का स्वागत है. वाय डज ही ईट रॉ बनानाज. मित्रांनो आणखी एक गोष्ट, वाक्यामध्ये जेव्हा डज येतं त्यावेळेला क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लावायचा नसतो. ही बाब सुद्धा मित्रांनो लक्षात ठेवा. या लहान लहान गोष्टी आहेत पण याचा सराव होणं मित्रांनो खूप गरजेची गोष्ट आहे. तुम्हाला उत्तर कळालंय का बघा, ए ऑप्शन इज ऍब्सोल्युटली करेक्ट. अशा पद्धतीच्या प्रश्नांकडे बघत असताना सराव महत्वाचा. अगदी सहज हे हाऊ वॉज इज नॉट पॉसिबल. वॉज ही रचना पॅसिव्ह स्ट्रक्चर खाली येऊ शकते पण ती सिंपल पास्ट टेन्स खाली येते. पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो जाऊ. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय आहे बघा. ओके, या ठिकाणी मित्रांनो एक प्रोवर्ब विचारलेली आहे आणि त्याचा अर्थ विचारलेला आहे. इट इज नेव्हर टू लेट टू मेंड. काय मित्रांनो याचं उत्तर काय द्याल? या प्रश्नाकडे बघत असताना 4 ऑप्शन्स आहेत, 4 विकल्प आपके पास है, ए बी सी एंड डी. विच ऑप्शन इज करेक्ट? युअर टाइम हॅज स्टार्ट नाउ. यस. Sapna madam is saying A option. Yes. सूर्यवर्धन सन ए ऑप्शन. प्रभा मॅडम इज देअर ए ऑप्शन. मित्रांनो प्रश्नाकडे बघत जाताना वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला कळायला चालू होतात. राहुल सर इज सेइंग गायत्री मॅडम ए ऑप्शन. राहुल सर ए ऑप्शन. प्रशांत सर इज ए ऑप्शन. मित्रांनो उत्तर तर तुमचं अगदी बरोबर यायला लागलंय कारण यू गॉट माय पॉइंट. इट इज नेव्हर टू लेट. कधीच उशीर झालेला नसतो. मेंड. व्हॉट इज मेंड? मित्रांनो हे क्रियापद आहे. मित्रांनो याचा अर्थ काय आहे? मेंड. मेंड या शब्दाचा मित्रांनो अर्थ मला काय सांगाल? तुमच्यापैकी कोण मला मेंड या शब्दाचा अर्थ सांगेल? मेंड. मेंड इज अ वर्ब. यस. याचा अर्थ काय होईल? या शब्दाकडे बघत असताना मित्रांनो म्हणून कोणतरी म्हणत असतं मला की गुरुजी होकॅब घ्या. होकॅब हा भाग मित्रांनो चर्चेचा विषय. चर्चेतून माणसाला असे शब्द कळत राहतात. मेंड या हॅलो राज सर, हॅलो हॅलो गुड इव्हनिंग. यस. विठ्ठल सर A option. Sandeep sir A option. No doubt you are absolutely correct with the option. But my question is that what is meaning of mend? Mend या शब्दाचा मित्रांनो अर्थ काय आहे? हे मित्रांनो क्रियापद आहे. या क्रियापदाचा मित्रांनो तुम्ही मला अर्थ काय सांगणार आहात? सिंधू मॅडम इज सेइंग ए ऑप्शन. पूनम मॅडम इज देअर ए ऑप्शन. मित्रांनो अगदी बरोबर उत्तर तुमचं आहे पण माझा एक साधा प्रश्न आहे की या मेंड या शब्दाचा मित्रांनो तुम्ही मला अर्थ काय सांगाल? गुड इव्हनिंग नीलकंठ सर. ऍब्सोल्युटली यू आर वेलकम नाउ फॉर द शो नीलकंठ सर. बघा प्रश्नाकडे बघत असताना इम्प्रुव्हमेंट. क्या बात. इम्प्रुव्हमेंट हा याचा अर्थ आहे मित्रांनो. हा शब्द तुम्हाला दिसतो राज्यघटनेमध्ये जेव्हा सुधारणा केली जाते त्यावेळेला मित्रांनो म्हटलं जातं अमेंडमेंट. तुमच्या लक्षात आलंय का बघा मी काय बोलतोय? हे अमेंडमेंट असा एक शब्द येतो ज्या वेळेला आहे त्या गोष्टीमध्ये सुधारणा केली जाते त्यावेळेला तिथं शब्द वापरला जातो अमेंडमेंट. आणि मेंड या शब्दाचा अर्थ आहे मित्रांनो सुधारणा करणे. म्हणजे क्रियापद आपल्या जवळ आहे. घटनेमध्ये जेव्हा बदल केला जातो त्यावेळेला वापरला जातो शब्द अमेंड. अमेंड म्हणजे सुधारणा करणे आणि त्यातलंच हे क्रियापद आहे. मेंड म्हणजे सुधारणा करणे. लक्षात घ्या. मेंड इज द फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म इज मेंडेड आणि थर्ड फॉर्म इज मेंडेड.
मेंड, मेंडेड, मेंडेड हे कानावर पडावं लागेल आणि मग मित्रांनो आपली व्होकॅब सुधारताना आपल्याला दिसेल. हे मुद्दाम तुम्हाला सांगत जातोय कारण अशा पद्धतीनं ज्या वेळेला आपण शिकत जाऊ, कारण हा शब्द वापरला जातो अमेंडमेंट, अशा अर्थानं बऱ्याच वेळा ते तुम्ही वापरता. अगदी बरोबर आहे, उत्तर अगदी बरोबर आहे. इट इज नेव्हर टू लेट. कधीही इतका उशीर झालेला नसतो की ज्याच्यात सुधारणाच करता येणार नाही. प्रत्येक गोष्टीला सुधारणेला वाव आहे आणि उत्तर आहे मित्रांनो, देर इज ऑलवेज टाइम. प्रत्येक गोष्टीला वेळ असते टू इम्प्रूव्ह इफ वी ओनली सेट अबाउट इट. सेट अबाउट इट, हे सेट अबाउट हे फ्रेजल वर्ब आहे मित्रांनो. सेट अबाउट याचा अर्थ आहे निघणे. एखाद्या कामगिरीवर माणूस ज्या वेळेला बाहेर पडतो त्यावेळेला हे फ्रेजल वर्ब वापरलं जातं. सेट अबाउट, सेट अबाउट म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी बाहेर पडणे अशा अर्थानं मित्रांनो खूप सुंदर फ्रेजल वर्ब असतात. अशा गोष्टींकडे मित्रांनो नजर पाहिजे. एक प्रश्न मला एक्सप्लेन करायला 10-10 मिनिट लागू शकतात कारण त्यातल्या बारकाव्याच्या गोष्टी मी तुमच्याशी चर्चेला घ्यायला लागलोय. फ्रेजल वर्ब लक्षात ठेवा. सेट अबाउट याचा अर्थ आहे निघणे. सेट अबाउट इट इन अर्नेस्ट, कळकळीनं. अर्नेस्ट या शब्दाचा अर्थ आहे मित्रांनो एखादी गोष्ट जो माणूस कळकळीनं करतो त्यावेळेला त्याला म्हटलं जातं कळकळ, असा शब्द आहे अर्नेस्ट. शब्द किती महत्वाचे आहेत बघा. या सगळ्या गोष्टीतून मित्रांनो आपल्याला व्होकॅब सुधारते. रिजॉईस याचा अर्थ आहे मित्रांनो आनंद. म्हणजे अशा पद्धतीनं आपण शिकत गेलो तर एक म्हण तर कळतेच, पण त्याबरोबर त्या अनुषंगिक गोष्टींच्या शब्दांची चर्चा आपल्यापर्यंत पोहोचते आणि आपली. यस, आवाज येत नाही का? यस, कोणतरी म्हणतंय की शुभम, मला कोणतरी म्हणतंय की आवाज येत नाही. यस, आवाज येतोय का? प्लीज कमेंट मी. आवाज येतोय का बघा. आवाज येत असावा. यस, व्हेरी गुड, आवाज येतोय मित्रांनो. अशा पद्धतीने या गोष्टीकडे आपण बघितलंय. फ्रेजल वर्ब आपल्याला कळालं, वेगवेगळ्या गोष्टी आपण बघितल्या. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मित्रांनो. पुढचा प्रश्न स्पॉट अँड एररचा. आणि बऱ्याच वेळा मुलं मला विचारतात की IBPS चे प्रश्न या 2022चा प्रश्न काय मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर द्याल. यस, बघा बरं प्रश्न वाचून तुम्हाला काय उत्तर दिसतं. कम ऑन, गो फॉर द क्वेश्चन. एक 2 मिनिटं थांबायचं आहे मित्रांनो. फक्त थोडासा व्हिडिओ लॅगिंग झाला. यस मित्रांनो, प्रश्नाकडे बघितल्यानंतर तुम्हाला काय दिसतंय? यस, जस्ट अ मिनिट. थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे. थोडासा प्रॉब्लेम आहे. यस, जस्ट अ मिनिट. एक मिनिटाचा कालावधी लागेल. थोडंसं लॅगिंग झालेलं आहे, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतोय. जस्ट अ मिनिट. मित्रांनो, दिसतोय का बघा प्रश्न? कदाचित थोडासा व्हिडिओ स्टॉप झाला आहे. स्टॉप झालेला व्हिडिओ चालू होतोय, चालू झालेला आहे. मित्रांनो, प्रश्नाकडे बघायचा आहे. IBPS चा प्रश्न आहे. IBPS चा प्रश्न बघितल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय बघा. शी इज गोइंग टू जिम एव्हरी डे विथ हर हजबंड अँड हर एल्डर सन टू बी फिट. आता या ठिकाणी वाक्यामध्ये बघत असताना मित्रांनो तुम्हाला काय दिसतंय? तुमची वेळ चालू झाली. तुम्ही मित्रांनो उत्तर काय द्याल? कम ऑन. यस, काही लोकांनी उत्तर द्यायचा प्रयत्नही केलेला आहे. उत्तर अगदी बरोबर यायला लागलंय. उत्तर बघितल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं बघा, की काही लोकांनी ए म्हटलेलं आहे. प्रभा मॅडम इज देअर. डी ऑप्शन. मित्रांनो, शब्दांकडे बघा. शब्द जर व्यवस्थित तुमच्या आकलनाच्या कक्षेत आले तर अशा प्रश्नांची उत्तरं देताना मित्रांनो तुम्हाला अजिबात अडचण येणार नाही. वाक्याकडे बघितल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय दिसतंय बघा. वाक्याकडे बघितल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी असं दिसतंय की या ठिकाणी एक शब्द दिसतोय बघा, तो म्हणजे एव्हरी डे. एव्हरी डे इज द सिम्बॉल ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स. लक्षात घ्या, ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी वाक्यामध्ये ज्या वेळा वापरली जातात
त्यावेळेला मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला विचार करावा लागतो की या ठिकाणी वापरत असताना आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करायला पाहिजे. हे जर मित्रांनो आपल्याला कळालं तर या प्रश्नाचं उत्तर काढत असताना तुम्ही ऑप्शन नंबर कितीकडे जाणार आहात. कारण एव्हरी डे ओके ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी इज देअर. सेल्डम येत असेल, समटाइम्स येत असेल, रेग्युलरली येत असेल, डेली येत असेल, अशा पद्धतीचे ऍडवर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी ज्यावेळेला येतात त्यावेळेला मित्रांनो सिंपल प्रेझेंट टेन्स वापरायचा असतो. या ठिकाणी सी गोज टू जिम, गोज टू जिम पाहिजे होतं, या ठिकाणी इज गोइंग टू आलेलं आहे. डी हे तुमचं उत्तर असायला हवं, कारण यामध्ये मित्रांनो तुम्हाला चूक दिसते, कारण शब्द आलेला आहे कोणता सांगा, एव्हरी डे. म्हणून एक गोष्ट तुम्ही करू शकता मित्रांनो की कोणत्या टेन्समध्ये कोणते शब्द येतात हे जर आपण थोडंसं लिहून काढलं तर अशा प्रश्नांची उत्तरं देताना मित्रांनो तुम्हाला अजिबात अडचण येणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. सिंपल प्रेझेंट टेन्सचा हा प्रश्न होता. गायत्री मॅडम डी ऑप्शन गोज. ओके, प्रवीण सरांनी उत्तर ऍब्सोल्युटली करेक्ट दिलेलं आहे. डी ऑप्शन इज ऍब्सोल्युटली करेक्ट. अशा पद्धतीचे प्रश्न मित्रांनो IBPS खाली सुद्धा विचारले जातात, ज्या वेळेला त्या शब्दांकडे आपण जाणं खूप गरजेची गोष्ट आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्यासाठी स्क्रीनवर काय आहे बघा. या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो काय द्याल, तुमची वेळ चालू झाली. परत एकदा बघा की या वाक्यामध्ये इफ देअर वॉज एनिथिंग रॉंग you would have been informed. Select the option that expresses the given sentence in active voice मध्ये विचारलेला आहे. तुम्ही थोडा विचार करून मला उत्तर सांगायचं आहे. बघा तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर काय सुचतंय. कम ऑन. यस मित्रांनो, टाइम्स अप. वेळ संपलेला आहे. तर या प्रश्नाकडे बघत असताना मित्रांनो पहिली बाब तुमच्या लक्षात यायला पाहिजे की इफ देअर वॉज एनिथिंग रॉंग यू वुड हॅव बीन इन्फॉर्म्ड. आता ही जी रचना आहे यू वुड हॅव बीन इन्फॉर्म्ड ही मित्रांनो पॅसिव्हची आहे, आणि पॅसिव्हचं ऍक्टिव्ह करत असताना तुम्हाला ते बिन काढून टाकावं लागेल, कारण बिनच्या रचना ह्या सहसा पॅसिव्हच्या असतात. मग अशा पद्धतीनं विचार केल्यानंतर तुमचं उत्तर काय यायला हवं. ही विल हॅव इन्फॉर्म यू. ओके, हॅव आलेला आहे बघा, इन्फॉर्म यू. ए ऑप्शन. बऱ्याच लोकांनी ए ऑप्शन द्यायचा प्रयत्न केला. सरस्वती मॅडम ए ऑप्शन, सिंधू मॅडम बी ऑप्शन, ओके, संजीव सर ए ऑप्शन, सपना मॅडम सी ऑप्शन, सूर्यवर्धन सर ए ऑप्शन. मित्रांनो प्रश्नाकडे बघा. या प्रश्नाचं उत्तर ए येईल का. पहिली बाब ही विल हॅव. मित्रांनो हॅव आल्यानंतर क्रियापदाचा थर्ड फॉर्म यावा लागतो. एवढं साधं लॉजिक इंग्रजीतलं आपल्याला माहिती आहे का. बघा की या ठिकाणी हॅव तर आलंय, टू इन्फॉर्म आलंय. ओके, हे या ठिकाणी मित्रांनो चुकीचं ठरेल, कारण पाठीमागे हॅव आलेला आहे. विल हॅव नंतर क्रियापदाचा थर्ड फॉर्म, त्यामुळे ए ऑप्शन चुकीचा. ओके, भारती मॅडम यू जस्ट ट्राय टू अंडरस्टँड. ए ऑप्शन आपण दिलेला आहे. बघा बरं मी काय सांगायला लागलोय की या ठिकाणी हॅव आलेला आहे, या ठिकाणी क्रियापदाचा थर्ड फॉर्म पाहिजे. टू इन्फॉर्म, हे टू इन्फॉर्म हे इन्फॉर्म्ड पाहिजे होतं, कारण पाठीमागे हॅव आलंय. मित्रांनो मी बोलतेलं तुम्हाला कळायला लागलेलं आहे का. बघा की या ठिकाणी हॅव आल्यामुळे क्रियापदाचा थर्ड फॉर्म पाहिजे होता, त्यामुळे ए हा ऑप्शन तुमचा निघून गेला. उत्तर चुकलं तरी चालेल, फक्त नजर कशी पाहिजे ते तुम्हाला सांगायला लागलोय की उत्तराकडे जात असताना. बी हा ऑप्शन बघा, वुड हॅव इन्फॉर्म्ड यू. ही वुड हॅव यातलं बिन काढून टाकलंय. कर्ता म्हणून त्यांनी ही वापरलाय, कारण ऍक्टिव्हच्या रचनेमध्ये कर्त्याची गरज असते, आणि त्यांनी सांगितले की ऍक्टिव्ह रचना करा, त्यांनी ही कर्ता घेतलेला आहे. दुसरं वाक्य बघा, ही वुड इन्फॉर्म यू इफ एनिथिंग रॉंग वॉज डन. वॉज डन ही मित्रांनो पॅसिव्हची रचना असते. सिंपल पास्ट टेन्स कडे गेलात तर मित्रांनो पॅसिव्हची रचना कशी आहे बघा, ऑब्जेक्ट वॉज वेअर आणि क्रियापदाचा थर्ड फॉर्म, त्यामुळे सी हा ऑप्शन गेला. त्यांनी विचारलंय ऍक्टिव्हची रचना. ऍक्टिव्हच्या रचनेमध्ये वुड हॅव आणि क्रियापदाचा थर्ड फॉर्म चालू शकतो, पण त्यात बिन चालणार नाही. मित्रांनो या गोष्टी, ही विल हॅव बीन, बिन आलेला आहे, परत हे गेलं मित्रांनो, कारण बिनच्या रचना आणि वर्बला ING. दिस इज नॉट पॉसिबल. उत्तर तुमचं यायला पाहिजे मित्रांनो बी. यस, निखिल सरांनी उत्तर अगदी बरोबर दिलंय मित्रांनो, बी ऑप्शन. सपना मॅडम डी ऑप्शन. मित्रांनो डी ऑप्शन का नाही बघा, इथं विल हॅव बीन, बिनच्या रचना आणि बिन नंतर क्रियापदाला ING. दिस इज नॉट पॉसिबल इन इंग्लिश, सो दॅट इज वाय नीड नॉट टू गो फॉर दिस. डी ऑप्शन इज ऍब्सोल्युटली रॉंग. यू गॉट माय पॉइंट.
व्हॉट आय एम चेंजिंग, व्हॉट आय एम लुकिंग टू, हे बघा या ठिकाणी करता ही आला, वुड हॅव आलं आणि हे क्रियापदाचा थर्ड फॉर्म. ए ऑप्शन ज्यांनी दिला त्यांचा मुद्दा लक्षात आला का बघा, हॅव आल्यानंतर क्रियापदाचा थर्ड फॉर्म पाहिजे, त्यामुळे ए ऑप्शन गेला. मित्रांनो मी बोलतेलं तुम्हाला समजायला हवं. बेसिक गोष्टी, या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत मित्रांनो, की हॅव नंतर क्रियापदाचा थर्ड फॉर्म पाहिजे म्हणजे हे निघून जाईल. पॅसिव्हच्या रचनेमध्ये बिन येत नाही, त्यामुळे हा बिनचा पर्याय मी काढून टाकला. राहतो फक्त तुमच्याकडे एकच ऑप्शन, हे वॉज डन. ही पॅसिव्हची रचना आहे. सिंपल पास्ट टेन्सचा पॅसिव्ह कसा असतो बघा, ऑब्जेक्ट वॉज वेअर क्रियापदाचा थर्ड फॉर्म, त्यामुळे हे पॅसिव्हच्या रचनेकडे गेलं, हेही गेलं. तुमचा ऑप्शन आला मित्रांनो बी. मित्रांनो या पद्धतीनं जेव्हा विचार कराल, बघा प्रश्न विचारलाय TCS तलाठी 2023 करता. अशा पद्धतीच्या प्रश्नांकडे मित्रांनो आपण शिकावं लागतं, बघावं लागतं की वाक्याच्या रचनेकडे जात असताना ती रचना नेमकी कशी आहे. रचनेचा भाग म्हणून टेन्स लिहून काढा. टेन्स लिहिल्यानंतर त्याचा ऍक्टिव्हची रचना आणि पॅसिव्हची रचना चट दिशी लक्षात आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जर तुम्ही प्रॅक्टिस मित्रांनो अशा पद्धतीने करत गेलात तर अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं अगदी सहज येऊ शकतात. फक्त प्रॅक्टिस पाहिजे. मी बोललेलं कळालंय का बघा, हे जर तुम्हाला समजत असेल तर कुठेही मित्रांनो पुढे जायला आपल्याला अडचण नाही. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय आहे बघा. यस, IBPS चा प्रश्न आहे मित्रांनो. द किड्स हु वेअर प्लेइंग हाइड अँड सीक इन द पार्क वेअर हाइडिंग टूवर्ड्स द ट्रीज टू एस्केप फ्रॉम देअर मेट्स. देयर आर 4 ऑप्शंस, आपके पास 4 विकल्प है, ABCD. A इज इन द पार्क, B इज नो एरर, C इज फ्रॉम देअर मेट्स and D is towards the trees. मित्रांनो काय उत्तर द्याल या प्रश्नाचं, तुमची वेळ चालू झाली. प्रश्न वाचून बघा. स्पॉटिंग द एररचा प्रश्न आहे, एरर शोधायचे आहे, वेळ चालू झाली. कम ऑन. यस, बऱ्याच लोकांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायला चालू केलेला आहे मित्रांनो. उत्तर काय बघा, प्रवीण सरी सेंग डी. ओके, राज मनोते, अनुराग डी सर, वा व्हेरी गुड. संजीव सर इज डी, एम डी, ओम साई राम डी ऑप्शन. बिल्कुल सही जवाब के साथ आप लोग जा रहे हो. बधाई हो आपको, बिल्कुल सही जवाब. मित्रांनो वाक्याकडे बघितल्यानंतर आता तुमचं तुम्हाला कळायला मित्रांनो चालू होईल. द किड्स हु वर प्लेइंग. मित्रांनो हे आहे रिलेटिव्ह प्रोनाउन हु. हे कुणासाठी, इथं किड्स आलंय, हे वर आलंय. ह्या वरचा आणि ह्या हुचा संबंध आहे, लक्षात घ्या. हे किड्स आहे, हे प्ल्युरल आहे. ऍब्सोल्युटली करेक्ट. वाक्याचं पोस्टमॉर्टम करा, व्यवस्थित सांगालोय बघा, कळतंय का. द किड्स हु वर प्लेइंग हाइड अँड सीक इन द पार्क वर हायडिंग. हे वर सुद्धा कुणासाठी आलं सांगा, किड्स साठी आलेलं आहे. वर हायडिंग, हाईड म्हणजे लपणे. टुवर्ड्स द ट्री, टुवर्ड्स मित्रांनो झाडाच्या पाठीमाग का झाडाच्या दिशेनं. टुवर्ड्स, टुवर्ड्सचा अर्थ आहे मित्रांनो च्या दिशेने. ओके, च्या दिशेने. आणि बिहाइंड, बिहाइंडचा अर्थ आहे च्या पाठीमागे. बघा मी काय सांगायला लागलोय, च्या पाठीमागे. मुलं जी असतील ती कशाच्या पाठीमाग लपतील, झाडाच्या पाठीमाग लिखतील. टुवर्ड्स येणार नाही, बिहाइंड द ट्रीज टू एस्केप फ्रॉम देअर मेट्स. मित्रांनो कळालंय का बघा, अशा पद्धतीनं उत्तर यायला पाहिजे. टुवर्ड्सच्या ऐवजी मित्रांनो असायला हवं बिहाइंड द ट्रीज. झाडाच्या पाठीमाग मुलं लपतील कारण ते हाईड व्हायला लागलेत, लपाय लागलेले आहेत. मित्रांनो अशा पद्धतीनं उत्तर आपण शोधणं खूप गरजेची गोष्ट आहे. बऱ्याच लोकांनी याचं उत्तर अगदी बरोबर दिलंय, पण यातनं आपल्याला कळालं काय बघा, किड्स आलेला आहे, रिलेटिव्ह प्रोनाउन आहे, हे वर्ब सुद्धा ह्या किड्स साठी आलेला आहे. एस्केप म्हणजे सुटका करून घेणे, निसटून जाणे अशा अर्थानं वापरला जातं. हा फिजिक्स मध्ये सुद्धा शब्द येतो मित्रांनो. ज्यांना फिजिक्स असेल त्यांना हा शब्द कदाचित माहिती असावा. एस्केप व्हेलॉसिटी असा एक शब्द फिजिक्स मध्ये येतो. उपग्रह आकाशात सोडल्यानंतर एक विशेष प्रकारचं त्याला स्पीड असावं लागतं. गुरुत्वाकर्षणातून बाहेर पडण्यासाठी त्याला हा शब्द वापरला जातो, एस्केप व्हेलॉसिटी. आणि हा शब्द इतिहासात सुद्धा वापरला गेला होता. एस्केप शिवाजी महाराजांसाठी वापरला गेला होता. आम्हाला इतिहासामध्ये हा शब्द होता. द ग्रेट एस्केप नावाचा एक धडा आम्हाला होता, त्याच्यात हा शब्द 8वी 9वीला आम्हाला गेला होता. एस्केप, द ग्रेट एस्केप.
आग्र्यावरून जी शिवाजी महाराजांची सुटका झाली त्यातला हा शब्द होता द ग्रेट एस्केप. मित्रांनो, कित्येक नवीन नवीन गोष्टी त्या संदर्भातल्या गोष्टी मी तुमच्याशी बोलायला एका शब्दाविषयी बोलत असताना अशा बऱ्याच गोष्टी माझ्या दृष्टीपटलासमोर असतात की ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगायला लागलोय. फिजिक्स मधला हा शब्द आहे एस्केप व्हेलॉसिटी. शिवाजी महाराजांच्या संदर्भात हा धड्याचं नाव होतं द ग्रेट एस्केप. मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण ज्यावेळा बघत जाऊ त्यावेळा मी म्हणेन खऱ्या अर्थानं आपली इंग्रजी सुधारायला चालू झालं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. नेक्स्ट क्वेश्चन, अगला सवाल आपके लिए स्क्रीन पर ये रहा. TCS WRD 2023. The question reads like this. Choose the most appropriate synonym of the given word. Dubious is there. There are 4 options. आपके पास 4 विकल्प. आपको ढूंढना है सही जवाब. आपका समय शुरू होता है. आप come on. Yes, अनुराग सर, पूनम मॅडम, विकास सर, सी ऑप्शन. यस. मित्रांनो, प्रश्नाकडे बघितल्यानंतर तुम्हाला काय दिसतं हे सगळ्यात महत्वाचं. या ठिकाणी बघा की आपल्याला ही गोष्ट कळणं खूप गरजेची गोष्ट आहे. ड्युबियस याचा अर्थ आहे मित्रांनो डाऊटफुल. जे क्लिअर नसतं, ते जे संदिग्ध असतं त्याला म्हटलं जातं ड्युबियस. जसं आपण म्हणतो बघा डबल, डबल मिनिंग, डबल ड्युबियस, संदिग्ध असणारी गोष्ट. संदिग्ध काय आहे? संदिग्ध, जी क्लिअर नाही. ड्युबियस, डाऊटफुल हा त्याचा खरा अर्थ आहे. मित्रांनो, समानार्थी शब्द तुम्ही वापरू शकता. डाऊटफुल, मित्रांनो सांगा हे होईल का? अनडिनायबल, ज्याला नकार देता येत नाही त्याला म्हटलं जातं अनडिनायबल. शब्द बघा, डिनाय म्हणजे नकार देणे, डिनाय वरून नकारार्थी शब्द. अनडिनायबल, ज्याला नाकारता येत नाही अशा गोष्टीला म्हटलं जातं अनडिनायबल. लक्षात घ्या. ओके. अनक्वेश्चनेबल, काय शब्द आहेत मित्रांनो? असे शब्द कधी वापरलेत का आपण? अनक्वेश्चनेबल, ज्याच्यावर प्रश्नच विचारता येत नाही अशी गोष्ट असते अनक्वेश्चनेबल. म्हणजे ही गोष्ट लक्षात घ्या, ज्याच्यावर प्रश्नच तयार होत नाही. अनक्वेश्चनेबल. राईट. अनॅनिमस, हे अनॅनिमस म्हणजे काय? निनावी, ज्याच्यात नावाचा उल्लेखच नसतो त्याला म्हटलं जातं अनॅनिमस. आणि हे बघा उत्तर तुमचं डी ऑप्शन इज ऍब्सोल्युटली करेक्ट. डे हेडलाइन सचिन सर, नीलकंठ सर, यू आर ऍब्सोल्युटली करेक्ट विद द ऑप्शन डी. सही जवाब के साथ आप जा रहे हो. डी ऑप्शन बिल्कुल सही रहा. ड्युबियस इज देअर, संदिग्ध आहे. आणि ह्या गोष्टी आपल्याला कळणं मित्रांनो खूप गरजेची गोष्ट. अनडिनायबल, अनक्वेश्चनेबल, अनॅनिमस असे शब्द मित्रांनो आपल्याला परीक्षेला अत्यंत महत्वाचे. नोट डाऊन करा. पुन्हा एकदा हे सांगायला मी विसरणार नाही. 10 वाजता येत असाल तर तसेच येत जाऊ नका. एक वही, एक पेन आणि स्वतः गांभीर्यानं बसून हे सगळं लिहून घ्या. कारण मी प्रश्न तुमच्या समोर मांडत असताना कुठेही गडबड करत नाही. अगदी शब्द सांगून त्याचा अर्थ सांगून वाक्याकडे कसं बघावं या सगळ्या गोष्टी मी मित्रांनो तुमच्याशी शेअर करायला लागलोय. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो. आदेश सर इज सेइंग डी ऑप्शन. वेलकम, वेरी गुड, गुड ऑप्शन. गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन नाउ. अगला सवाल आपके लिए स्क्रीन पर. यस. पुन्हा सांगायला मित्रांनो मी विसरणार नाही, एके फाउंडेशन नावाचं आपलं ऍप. बऱ्याच लोकांनी ते डाउनलोड केलंय, काही लोकांनी ते अजूनही डाउनलोड केलेलं नाही. प्ले स्टोअरला गेलात तर मित्रांनो हे ऍप तुम्हाला बघायला मिळेल. यामध्ये बरीच माहिती तुम्हाला दिलेली आहे. एक पेड कोर्स सुद्धा आहे. 2 पेड कोर्स तुम्हाला बघायला मिळतील. अगदी चॅप्टर वाईज या गोष्टी सगळ्या घेतलेल्या तुम्हाला दिसतील. जर तुम्हाला हे शिकवणं आवडत असेल, आणि मला नाही वाटत की तुम्हाला आवडत नाही, जरूर ज्यावरती तुम्ही यायला लागलाय त्यावरती 100% या गोष्टी तुम्हाला पटायला लागलेल्या आहेत. इंग्रजीची तयारी करत असताना योग्य शिक्षकाची गाठ पडणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. एक 2-4 महिन्याचा कालावधी प्रॉपर आपण दिला तर मित्रांनो अशा पद्धतीची तयारी करत असताना चॅप्टर वाईज किंवा सेशन वाईज जर शिकत गेलात तर तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही. त्यासाठी हे ऍप तुम्ही डाउनलोड करू शकता, एके फाउंडेशन. राईट. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन फॉर द गिवन ब्लँक. राईट. ही हॅड बीन स्पेंडिंग डॅश टाइम विथ अ मदर. टू इज देअर, फ्यू इज देअर, टू मच इज देअर ऑर व्हेरी इज देअर. तुमचा वेळ चालू झाला आहे. 30 सेकंदाचा वेळ आणि 30 सेकंदाच्या वेळेमध्ये या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. 4 ऑप्शन्स तुमच्याकडे आहेत. कम ऑन.
Bhushan sir is saying B option. Bhushan sir. Bhushan sir. Yes. बी ऑप्शन. भूषण सर. बऱ्याच लोकांनी उत्तर द्यायचा प्रयत्न केला. विकास सर बी ऑप्शन. विकास सर. संदीप सर बी ऑप्शन. ओके. अनुराग सर सी ऑप्शन. या सपना मॅडम टू मच. क्या बात. यम सी ऑप्शन. डे हेडलाईन सी. बी ऑप्शन. मित्रांनो, या शब्दांविषयी आपल्याला माहिती असणं खूप गरजेची गोष्ट. या गोष्टी ऍडवर्ब आणि ऍडजेक्टिव्ह आहेत. बघा इथं कळतंय का. फ्यू. फ्यू हा शब्द मित्रांनो कधी वापरावा. समोरचं नाउन काउंटेबल असेल तर फ्यू वापरावं. जसं मी म्हणालो फ्यू बॉयज. यू आर ऍब्सोल्युटली करेक्ट. फ्यू टेबल्स. यू आर ऍब्सोल्युटली करेक्ट. फ्यू रोड्स. यू आर ऍब्सोल्युटली करेक्ट. ही सगळी नाउन बघा काउंटेबल आहेत. फ्यूचा वापर मित्रांनो काउंटेबल नामासोबत केला जातो. ही बाब आपल्याला माहित पाहिजे. वेळ ही काउंटेबल आहे का नाही ती मोजण्याकरता एककाची गरज असते. जे नाम मोजण्याकरता एककाची गरज असते ते अनकाउंटेबल असतं. त्यामुळे फ्यू येणार नाही. बऱ्याच लोकांनी राणी मॅडम यू मस्ट बी केअरफुल ऑफ. यू मस्ट बी केअरफुल ऑफ. निखिल सर यू मस्ट बी केअरफुल ऑफ. केअरफुल. बी केअरफुल. मी काय सांगालोय बघा. हंगे सर लिसन केअरफुली. फ्यू हे काउंटेबल नामांसाठी वापरलं जातं. फ्यू टेबल्स. फ्यू रोड्स. ओके. फ्यू बॉईज. मित्रांनो अशा पद्धतीनं हे लिहिलं जातं हे आपल्याला कळालं पाहिजे. मी बोललेलं कळालंय का बघा. कधीही असं होणार नाही फ्यू वॉटर. हे असं कधीही होणार नाही. का. वॉटर हे काउंटेबल नाही. हे मोजण्याकरता एककाची गरज असते. वॉटर हे लिटर मध्ये मोजलं जातं. त्यामुळे फ्यू वॉटर हे कधीच होणार नाही. बारीक गोष्टी आहेत. अवघड काहीही नाही. माहिती नसणं हा गुन्हा नाही ना. मी काय बोललो काय कळालंय का. एखादी गोष्ट आपल्याला माहिती नाही. फ्यू नंतर बाबा काउंटेबल नाऊन येतं हे आपल्याला माहिती नाही. मग आपण काय गुन्हा केलाय का. नाही. कुणीच सांगितलेलं नाही. चर्चा झालेली नाही. आज मला चर्चेतून कळालं की फ्यू वॉटर होत नाही. कारण वॉटर हे नाऊन काय नाही आहे. काउंटेबल नाऊन नाही आहे. फ्यू नंतर काउंटेबल नाऊन पाहिजे. म्हणजे या गोष्टी आपल्याला कळणं मित्रांनो खूप गरजेची गोष्ट आहे. शब्दांकडे म्हणून सांगत राहतो. एक वही घ्या. एक नोटबुक घ्या. लिहा ते बघा. दररोज त्याच्यावर विचार करा. आणि किती शिकवते 10 ते 15 फक्त प्रश्न आपण घ्यायला लागलोय. पण त्या अनुषंगानं किती बारीक सारीक गोष्टी तुमच्याशी शेअर करायला लागलोय मित्रांनो. हे लिहून घेणं खूप गरजेची गोष्ट. बी ऑप्शन ज्यांनी दिला त्यांनी थोडंसं समजून घ्या की या ठिकाणी लिटल वॉटर. यस ही पूनम मॅडम लिटल वॉटर इज ऍब्सोल्युटली करेक्ट. बघा टू कधी वापरलं जाईल. खूप अशा अर्थानं वापरलं जाईल. फेरी टाइम तर तुम्हाला कधी दिसत नाही मित्रांनो. या ठिकाणी टू मचचा वापर मित्रांनो अनकाउंटेबल नामाकरता केला जातो. लक्षात घ्या. त्यामुळं या ठिकाणी मचचा वापर केला जाईल. ओके. देर वॉज मच वॉटर. हे तुमचं बरोबर येऊ शकतं. मच वॉटर. येस हे मच येऊ शकतं. कारण हे नाऊन जे आहे हे अनकाउंटेबल आहे. अनकाउंटेबल नामाला मच वापरतात. हे आपल्याला कळालं पाहिजे. उत्तर येणार आहे मित्रांनो सी ऑप्शन. दादा सरांनी उत्तर दिलेलं आहे. ए नाही होणार. टू टाइम असं होत नाही. टू म्हणजे खूप असं होणार नाही. या ठिकाणी टूचा वापर केल्यानंतर तुम्हाला माहिती असावं टू आणखी टू अशी जोडी असावी लागते. टू रिमूव्ह टूचं वाक्य तुम्ही बघितलं असावं. याच्यात टू आणि टू असतं. इथं फक्त टू लिहिल्यानंतर दुसरं टू आपल्याला दिसतच नाही. त्यामुळे या ठिकाणी येणार नाही. टू मच हे आपण वापरतो मित्रांनो. मच आल्यानंतर समोरचं नाऊन अनकाउंटेबल आहे. उत्तर मित्रांनो तुमचं सी येणार आहे. ऍब्सोल्युटली करेक्ट. बऱ्याच लोकांचा प्रश्न म्हणून सांगत राहतो. बेसिक ज्याचं पक्क त्याचं इंग्रजी अगदी पक्क. हे ज्याला कळालं त्याला मित्रांनो अशा पद्धतीच्या प्रश्नाची उत्तरं देता येतील. विठ्ठल सर अजूनही म्हणतायत की ए ऑप्शन. मित्रांनो लक्षात घ्या. टू मच विथ हर मदर. ओके. ही हॅड बीन स्पेंडिंग टू मच टाइम. खूप वेळ विथ हर मदर. हे टू आलेला आहे. मच आलेला आहे. कारण समोरचं नाऊन काय आहे अनकाउंटेबल आहे मित्रांनो. ओके. मित्रांनो कळालंय का बघा. या गोष्टी कळणं मित्रांनो म्हणजे खऱ्या अर्थानं आपण इंग्रजीकडे बघण्याची एक नजर आणली असा त्याचा अर्थ होतो. पुन्हा एकदा प्रश्न आहे. रशिया इज लाईकली टू बी एबल टू रेंडर द ब्रिज ऑपरेशनल अगेन ॲज इट डिड आफ्टर अन अर्लियर अटॅक डॅश ऑक्टोबर 2022. देयर आर 4 ऑप्शंस. 4 विकल्प आपके पास ए बी सी एंड डी. सही जवाब आपको सुनना है देना है. सी इज देयर, डी इज देयर, ए और बी इज देयर. ओके. गो फॉर द क्वेश्चन.
मित्रांनो, प्रश्नाकडे बघितल्यानंतर तुम्हाला कळतं की कशा पद्धतीनं प्रश्न विचारलेले आहेत. प्रेपोजिशन वरचे प्रश्न मित्रांनो सहसा आपल्याला अवघड जातात. तारीख वार दिलेली असेल. साधं उदाहरण देतो. देर इज अ हॉलिडे. मी समजा असं म्हणालो, देर इज अ हॉलिडे. वाक्य बघा. जस्ट अ मिनिट. बघा वाक्य बघा. मी असं म्हणालो, देर इज अ हॉलिडे. देर इज हॉलिडे. ओके. देर इज हॉलिडे मंडे. तुम्हाला एक गोष्ट कळते का? तारीख वार दाखवत असताना आपण ऑन वापरतो. देर इज अ हॉलिडे ऑन मंडे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. ज्या वेळेला दिवस वार महिना वापरला जातो त्यावेळेला मित्रांनो ऑनचा वापर केला जातो. साधं लॉजिक आहे. प्रश्न जरी नाही कळाला तरी आपल्याला माहिती आहे ओव्हर तर येणार नाही, इन तर येणार नाही. ऑन ऑक्टोबर 2022 इज देअर. तुमचा ऑप्शन ऍब्सोल्युटली करेक्ट. कॉमन सेन्सचा प्रश्न होता मित्रांनो की जे मला कळालं पाहिजे. ऍट येणार नाही. ऍट कधी येतं तर निश्चितपणा एखाद्या वेळेचा दाखवायचा. वेळ दाखवण्यासाठी. वेळ. जसं मी म्हणालो आय गॉट अप ऍट 6 o'clock. हे तुमच्या लक्षात आलेलं आहे का? बघा या ठिकाणी ऍट ही वेळ आहे. वेळ मी म्हणत नाही, ही दिलेला आहे मित्रांनो महिना वार दिलेला असेल तर मित्रांनो आपल्याला वापरावं लागतं ऑन. ही बाब लक्षात ठेवा. म्हणून नोट डाऊन करा. साध्या गोष्टी आहेत. या गोष्टींची उत्तरं. नीलकंठ सर क्या बात, बिलकुल सही जवाब के साथ आप जा रहे हो. बिलकुल सही जवाब. यस, इन तर येणारच नाही, इन होणार नाही आहे. म्हणजे ज्या ज्या वेळेला तारीख वार दिलेली असते मित्रांनो अशा वेळेला 100% आपल्याला ऑनचा वापर करायचा आहे. नोट डाऊन करा, लिहून घ्या. वाक्य बघा. रशिया इज लाईकली टू बी एबल टू रेंडर द ब्रिज ऑपरेशनल अगेन ॲज इट डिड after an earlier attack on October 2022 is that. Okay, all right, you go for the next question now. अगला सवाल आपके लिए स्क्रीन पर ये रहा. Yes, they noticed many dolphins while traveling dash open sea. Now the same question is concerned with the preposition. Yes, select the most appropriate option for the given. IBPS चा प्रश्न आहे मित्रांनो. बघा कशा पद्धतीने उत्तर द्याल. कम ऑन. सचिन सर बी ऑप्शन. बी ऑप्शन. संजीव सर ए ऑप्शन. राहुल सर बी. प्रश्नाकडे बघितल्यानंतर मित्रांनो आपल्याला एका माशाचं नाव दिलेलं आहे. या ठिकाणी म्हटलंय बघा डॉल्फिन्स. शब्द कळतोय का बघा. डॉल्फिन. तुम्ही बघितलं असावं समुद्रात डॉल्फिन असतात. ते समुद्राच्या किनाऱ्यावर सुद्धा येतात. बरोबर. मी काय सांगालोय थोडं समजून घ्या. ते पाण्यात सुद्धा असतात आणि ते किनाऱ्यावर सुद्धा असतात. डॉल्फिन्स बाहेर समुद्राच्या येतात. राईट. वाक्य बघा, समजून घ्या. दे नोटिस्ड मेनी डॉल्फिन्स वाईल ट्रॅव्हलिंग ओपन सी अक्रॉस थ्रू ऍट का बाय. दे नोटिस्ड त्यांना जाणवलं, त्यांनी बघितलं काय? डॉल्फिन्स वाईल ट्रॅव्हलिंग डॅश ओपन सी. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या. ते जे डॉल्फिन्स बघितले गेले ते समुद्रात नाही, समुद्राच्या बाहेर आल्यानंतर ते ट्रॅव्हल करत असताना त्याने बघितले. आणि एखादी गोष्ट ज्यावेळा समांतर ट्रॅव्हलिंग होते त्यावेळेला मित्रांनो वापरलं जातं अक्रॉस. एखादी गोष्ट समांतर जाणे. थोडस समजून घ्या. हा किचकट मुद्दा तुमच्या लक्षात येतोय का बघा. की ज्या वेळेला एखादी गोष्ट असे अक्रॉस जात असते त्यावेळेला ती समांतर जात असते. समांतर समुद्राच्या दिशेनं जात असताना हे डॉल्फिन्स त्यांना दिसले. या ठिकाणी मित्रांनो अक्रॉस यायला पाहिजे. कारण क्रॉस करून पलीकडे नव्हे तर एका सरळ रेषेत समांतर असे ते डॉल्फिन्स त्यांना दिसलेले आहेत. थ्रू हे होणार नाही. समुद्राच्या पलीकडे जाणार नाहीत. च्या मधून जाताना त्यांना दिसणार नाहीत. बायचा तर संबंध नाही.
ऍटचा काही संबंध नाही, जागा दाखवण्यासाठी वापरलं जातं. उत्तर मित्रांनो येणार आहे अक्रॉस. ही बाब मित्रांनो प्रेपोजिशनची अत्यंत महत्वाची. एखादी गोष्ट अक्रॉस असते म्हणजे ती समांतर जाताना आपल्याला दिसते. जसं रोडच्या बाजूने दुकानं आहेत, अक्रॉस, अलॉंग, अशा पद्धतीने मित्रांनो वापरला जातो शब्द. क्रॉस करता या शब्दाचा वापर करावा लागेल. अक्रॉस येणार आहे उत्तर मित्रांनो. दे नोटिस्ड मेनी डॉल्फिन्स व्हाईल ट्रॅव्हलिंग अक्रॉस ओपन सी. ओपन सीच्या दिशेनं असं ते जाताना त्यांना दिसलेले आहेत. जाऊया मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. प्रेपोजिशनचे प्रश्न समजून घेत असताना पाठांतर गरजेचं नाही मित्रांनो. ज्या वेळेला पाठ कराल ते चुकू शकतं. वाक्याचा संदर्भ बघून ते आपल्याला भरता आलं पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला द्यायला लागलेलो आहे ती म्हणजे समज. ही समज अत्यंत महत्वाची. अक्रॉस ह्या शब्दाचा वापर कसा ऍट हे वेळ दाखवण्याकरता, थ्रू म्हणजे च्या मधून जाणे, एखादी गोष्ट च्या मधून. ओके, आय पास्ड, पुन्हा सांगतो बघा, आय पास्ड थ्रू द क्राऊड. तुम्हाला काही कळतंय का? आय पास्ड थ्रू द क्राऊड, च्या मधून मी गेलो. कशाच्या मधून? क्राऊडच्या मधून, च्या मधून. म्हणजे ही जी गोष्ट आहे ही गोष्ट आपल्याला कळाली पाहिजे. आकलनाच्या कक्षेत या सगळ्या गोष्टी येणं खूप गरजेची गोष्ट आहे. पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो जाऊ. राज सर म्हणतात की एक सर प्रेपोजिशनवर लेक्चर घ्या. मित्रांनो 100% मी प्रेपोजिशनवर लेक्चर घेईल, कारण प्रेपोजिशन शिकवणं आणि ते समजून घेण्यासाठी एक विशेष प्रकारचा क्राऊड लागतो. आय होप तुम्ही त्याच पद्धतीचा एक सिरियस क्राऊड आहात. 100% प्रेपोजिशन, कारण प्रेपोजिशन इंग्रजीतली ज्याला आली त्याची उत्तर कधीच चुकत नाहीत. कारण प्रेपोजिशनचे प्रश्न मुलांचे हमखास चुकतात, कारण वापर करता येत नाही, कारण त्याचे अर्थ लवकर कळत नाहीत, वाक्याचे संदर्भ कळत नाहीत. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मित्रांनो. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे बघा. डू दे मॅन्युफॅक्चर दीज मशीन्स इन स्पेन? द क्वेश्चन इज सिलेक्ट द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. खूप सोपा प्रश्न. पॅसिव्ह करायचा आहे. मगाशी बोललो होतो डू डच्या वापराच्या संदर्भात. वेळ चालू झाले, 30 सेकंड्स आर गिवन. उत्तर मित्रांनो काय द्याल? यस मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर देत असताना मगाचाच मुद्दा या ठिकाणी रिपीट झालेला आहे. तुम्हाला कळतो का बघा. वाक्याची सुरुवात कशाने झाली? डू डज न झाली. डू डज न ज्यावेळा वाक्याची सुरुवात होते त्यावेळा मी सांगितलं होतं पॅसिव्हच्या रचनेमध्ये, ओके, पॅसिव्हच्या रचनेमध्ये ऍम तरी येतं, इज तरी येतं किंवा आर तरी होतं. ही ऍक्टिव्हची रचना आहे, ही पॅसिव्हची रचना आहे. आता उत्तराकडे बघितल्यानंतर हे वर येईल का मित्रांनो? वर तर येणार नाही, नॉट पॉसिबल. ऍक्टिव्हच्या रचनेमध्ये डू आहे किंवा डज आलं तर ऍमिज आर वापरा. आर दिसतं, आर दिसतं, आर दिसतं. पण पॅसिव्हच्या रचनेमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट क्रियापदाचा काय असावा लागतो? थर्ड फॉर्म. क्रियापदाचा थर्ड फॉर्म हे पॅसिव्हच्या रचनेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे मित्रांनो. पॅसिव्हची कोणतीही रचना घेतली तर तुम्हाला क्रियापदाचा थर्ड फॉर्म हा घ्यावाच लागतो 100%. पण ऍक्टिव्हच्या रचनेमध्ये मात्र क्रियापदाचा सेकंड फॉर्म चालतो, फर्स्ट फॉर्म चालतो किंवा थर्ड फॉर्म सुद्धा चालतो. पण पॅसिव्हच्या रचनेला कंपल्सरी आहे क्रियापदाचा थर्ड फॉर्म. या ठिकाणी हा पर्याय निघून गेला. बी, सी का डी? या ठिकाणी आर तर आलंय पण मॅन्युफॅक्चर आलंय मित्रांनो. मॅन्युफॅक्चर्ड पाहिजे होतं, हा ऑप्शन निघून गेला. बघा, आर दीज मशीन्स मॅन्युफॅक्चरिंग आलंय, ING लागले, येणार नाही मित्रांनो. पॅसिव्हच्या रचनेमध्ये क्रियापदाचा थर्ड फॉर्म. आणि मित्रांनो याचं उत्तर तुमचं असायला हवं ते म्हणजे सी ऑप्शन. मित्रांनो इतके सोपे प्रश्न आहेत की ज्या वेळेला म्हणून हे सगळं लिहून घेणं खूप गरजेची गोष्ट. वाक्यात डू डज दिसलं, पॅसिव्हची रचनामध्ये ऍम, इज, आर आणि क्रियापदाचा थर्ड फॉर्म तेवढा बघितला की उत्तर तुमचं अगदी बरोबर. सी ऑप्शन इज ऍब्सोल्युटली करेक्ट. आर दिस मशीन्स मॅन्युफॅक्चर्ड इन स्पेन. मित्रांनो अशा पद्धतीचं याचं उत्तर येईल.
खूप सोपा प्रश्न होता. इथं बघा, या ठिकाणी बायचा वापरच केला नाही. वास्तविकता आपल्याला पॅसिव्ह कसं शिकवलं जातं शाळेत? रामा किल्ड रावणा, रावणा वॉज किल्ड बाय रामा. आय इट अ मँगो, अ मँगो इज इटन बाय मी. मित्रांनो, बायचा वापर न करता उत्तरं दिली जातात. या ठिकाणी बायचा वापरच केला नाही, म्हणजे मला पॅसिव्ह ओळखत असताना हे आर आणि हे क्रियापदाचा थर्ड फॉर्म घेऊन मला पॅसिव्ह ओळखावं लागेल. या ठिकाणी बाय आहे, पण ते त्यांनी मुद्दाम दिलं नाही, कारण त्यांना माहित आहे की तुम्हाला पॅसिव्ह शाळेत फक्त बाय लावून शिकवला जातो. इथं जर बाय दिला असतं तर लगेच तुम्ही म्हटलं असता की हे पॅसिव्ह आहे. बोललेलं मी कळायला सुद्धा एक आकलनाच्या कक्षेत यायला सुद्धा ती एक बुद्धी लागते. इथं म्हटलेलं आहे बघा, आर दीज मशीन्स मॅन्युफॅक्चर्ड इन स्पेन बाय देम. हे देम इकडे त्यांनी द्यायला पाहिजे होतं, पण ते त्यांनी दिलेलं नाही. का दिलं नाही? कारण त्यांना तुम्हाला कन्फ्यूज करायचं होतं, ते त्यांनी बाय देम दिलंच नाही. म्हणजे अशा पद्धतीने मित्रांनो पॅसिव्ह ओळखण्याच्या ह्या खुणा ह्या तुम्हाला बघाव्या लागतील. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मित्रांनो. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय आहे बघा. गो फॉर धिस क्वेश्चन नाउ. ब्रेक वन्स नेक, याचा अर्थ विचारलाय. टीसीएस चा प्रश्न आहे. 4 ऑप्शंस, 4 विकल्प आपके पास है. सही जवाब आपको देना है. कौन सा ऑप्शन इसमें से सही है? कमान. मित्रांनो, फ्रेज विचारले. फ्रेज काय बघा, या ठिकाणी विचारले ब्रेक वन्स नेक. ओके, ब्रेक वन्स नेक. नेक म्हणजे काय? नेक म्हणजे मान. लक्षात ठेवा. याच्यातनं शब्द येतो तो म्हणजे तुम्हाला सांगतो. नेक वरून शब्द आहे, लेडीज घालतात बघा, नेकलेस. लेस म्हणजे दोरी, त्याच्यातून हा शब्द तयार झाला, नेकलेस. ओके, बुटाला जशी लेस असते तसा हा शब्द आहे नेकलेस. हा नेकलेस हा गळ्यातच घातला जातो, पायात हातात घालत नाहीत. त्यामुळे तो शब्द नेकलेस, त्याच्यातून शब्द तयार झालेला आहे. बारीक बारीक गोष्टी आहेत, तुमच्याशी शेअर करायला लागलो. शब्द तयार कसे होतात हे ज्याला कळतं त्याला तो शब्द कायमचा लक्षात राहतो. नेक म्हणजे मान. लक्षात ठेवा. म्हणजे हे मला कळालं. उत्तर काही लोकांनी स्त्री दिलंय, स्ट्रँग्युलेट समवन, राईट. काही लोक म्हणतात डी ऑप्शन. ओके, पूनम मॅडम डी ऑप्शन. मित्रांनो, मी थोडंसं बोलतो बघा. ब्रेक वन्स नेक, ब्रेक म्हणजे मोडणे, मान मोडणे. मी जर असं म्हणालो, काम करून करून माझी मान मोडली. आपण मराठीत बोलताना असंच बोलतो हो, की काम करून करून माझी काय मोडली, मान मोडली, असं आपण बोलतो बघा. हे सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, की काम करून करून माझी मान मोडली असं जे काय आपण बोलतो ते आपल्याला कळालं पाहिजे. काम करून करून माणसाची मान मोडते, याचा अर्थ यातला कोणता पर्याय मित्रांनो तुम्हाला बरोबर वाटेल ते मला तुम्ही सांगायचं आहे. बघूया तुमचं उत्तर बरोबर येते का? काय उत्तर द्याल? ब्रेक वन्स नेक. स्ट्रँग्युलेट समवन. काम करून करून माझी मान मोडली. ब्रेक वन्स नेक, मान मोडली. आता यातला पर्याय कोणता निवडाल? 4 पर्याय मधला. यस, यू गॉट माय पॉइंट. आता खऱ्या लोकांना कळायला लागलं. ज्योती मॅडम सेइंग डे हेडलाईन डी. बघा, वर्क व्हेरी हार्ड. काम करून करून माणसाची मान मोडते. ब्रेक वन्स नेक, मान असा शब्द आहे मित्रांनो. टू ब्रेक, टू वर्क व्हेरी हार्ड, टू अकम्प्लिश. अकम्प्लिश म्हणजे पूर्णत्वाला नेणे समथिंग. अकम्प्लिश हा शब्द क्रियापद आहे, लक्षात ठेवा. स्ट्रँग्युलेट समवन, गुदमरणे अशा अर्थानं. एखाद्याला स्ट्रँग्युलेट करणे याचा अर्थ होतो मित्रांनो एखाद्याला गुदमरवणे अशा अर्थानं देतं. स्ट्रँग्युलेट येणार नाही मित्रांनो. मी पुन्हा एकदा सांगतो. टू विन बाय अनफेअर मीन्स चुकीच्या मार्गाने जिंकणे, चुकीच्या हत्याराचा वापर करून जिंकणे असा त्याचा अर्थ होणार नाही. मान मोडणे याचा अर्थ वर्क व्हेरी हार्ड टू अकम्प्लिश समथिंग. मित्रांनो लक्षात ठेवा. उत्तरं काढत असताना थोडासा विचार करत गेलात की अशा प्रश्नांची उत्तरं काढता येणं मित्रांनो अगदी सोपं जातं. मान मोडणे मराठीत सांगितलं होतं की काम करून करून माणसं म्हणतात की माझी मान मोडली, याचा अर्थ मी खूप काम केलं, वर्क व्हेरी हार्ड.
डी ऑप्शन इज एब्सोल्युटली करेक्ट। आदेश सरांनी उत्तर दिले डी ऑप्शन, क्या बात, सही जवाब के साथ हम जा रहे हैं अगले सवाल की तरफ। अगला सवाल आपके लिए स्क्रीन पर ये रहा। 12 years old Cain was almost as tall as he was. Now go for these options. With is there, in is there, on is there, at is there. काय मित्रांनो उत्तर द्याल या प्रश्नाचं? खूप अवघड प्रश्न म्हणता येईल, प्रेपोजिशनचे प्रश्न मित्रांनो अवघड जातात। या प्रश्नाचं उत्तर काय द्याल? कम ऑन। यस, भरत सर इज सेइंग डी ऑप्शन, नीलकंठ सर इन, साईनाथ सर डी, सपना मॅडम ओके, बालाजी सर डी। मित्रांनो प्रश्नाकडे बघत असताना अशा प्रश्नांची उत्तर ज्याला येतील तो माणूस जिंकायला चालू करेल। खूप सोपा प्रश्न आहे, बेसिक फॅक्टर आपल्याला माहिती पाहिजे। इथं म्हटलेलं आहे बघा 12 इयर्स ओल्ड, वय दाखवलंय, वय काय दाखवलंय? वय। आणि वय ज्या वेळा दाखवलं जातं त्यावेळा काय वापरलं जातं बघा, ॲट 30। बघा मी असं म्हणालो, आय स्टार्टेड माय बिझनेस ॲट 30, ॲट 30। आय स्टार्टेड माय बिझनेस ॲट 30। 30व्या वर्षी मी माझा बिझनेस चालू केला। शी मॅरिड ॲट 20। 20व्या वर्षी तिचं लग्न झालं। ॲट 20, ॲट 30 हे मित्रांनो वय दाखवतं। इयर्स आलेला आहे, 12 इयर्स ओल्ड म्हटलंय, वय दाखवलंय मित्रांनो। उत्तर काय असावं? इन 12 इयर्स ओल्ड, विथ 12 इयर्स ओल्ड, का ऑन 12 इयर्स ओल्ड, का ॲट 12 इयर्स ओल्ड? इतकं एक्सप्लेनेशन केल्यानंतर उत्तर मित्रांनो यायला पाहिजे ते म्हणजे ॲट। बऱ्याच लोकांनी याचं उत्तर बरोबर द्यायचा प्रयत्न केलाय। आदेश सर, यू आर कॉंग्रॅच्युलेटेड फॉर द ऑप्शन दॅट यू चूज, व्हेरी गुड। हे मित्रांनो प्रेपोजिशनचे प्रश्न आपले बरोबर आले। वय दाखवण्यासाठी ॲटचा वापर, वय काही असो या ठिकाणी वय दिलंय म्हणजे मला ॲट। निश्चितपणा, वयाचा निश्चितपणा दाखवायचा असेल तर ॲट वापरलं जातं। यासाठी वही एक घ्या, ही वही घेतल्यानंतर लिहून काढा की हेच प्रश्नपत्रिकेत अशा पद्धतीचे प्रश्न दिसतील। ॲट 12 इयर्स ओल्ड केन वॉज ऑलमोस्ट ॲज टॉल ॲज ही वॉज। म्हणजे ही बाब आपल्याला कळाली की वय असेल तर आपल्याला ॲट वापरायचं असतं, ही बाब आपल्याला कळाली। निखिल सर, सी ऑप्शन येणार नाही, ऑन येणार नाही, ॲट येणार आहे। वय दाखवलंय त्यामुळे वयासाठी आपल्याला ॲट वापरायचा आहे। पुढच्या प्रश्नाकडे जाऊ मित्रांनो। यस, बघता बघता 11 वाजले। वाटलं होतं मला की वेळ कसा जातो ते कळत नाही, वेळ कसा जातो ते कळत नाही। चर्चा करत असताना आपण इतके गुंगून जातो की आपल्यालाच कळत नाही की वेळ किती झाला। मित्रांनो हे गंमत आहे क्लासची की आपण ज्यावेळा आणि तुम्ही सगळे चर्चेत इतके उत्साहानं सहभागी असता की उत्तर चुकलं तरी चालेल पण गुरुजीला आपण उत्तर देऊ, काहीही करू, उत्तर चूक, कारण तुम्ही ज्यावेळा चुकता त्यावेळेला मला एक्सप्लेन करायला वाव मिळतो। माझं वाक्य पुन्हा एकदा ऐका मित्रांनो, हे कळालं तर ठीक। तुम्ही चुकणं माझ्यासाठी का गरजेचं आहे ते मी सांगतो। तुम्ही चुकला की मला एक्सप्लेन करायला वाव मिळतो। तुम्ही चुकलाच नाही तर मग याल कशाला इथे? तुमच्या लक्षात येते का मी काय बोलायला लागलोय? त्यामुळे चुकत चला, कारण माणूस पहिल्यांदा चुकतो आणि मगच तो शिकतो। त्यामुळे जितक्या चुका होतील त्या होऊ द्या, उत्तर द्यायला शिका, आपण त्याच्यावर एक्सप्लेन करू। समजून घेत एक एक पाय पुढे जागत आपण पुढे चालत राहणार आहोत। ओके सर, टाइम कसा जातो काहीच कळलं नाही। सपना मॅडम असं वाटतंय 10-15 मिनिटं म्हणून। नाईस टीचिंग सर, प्रवीण सर, गुड इव्हनिंग परत एकदा, गुड नाईट। आता आपण उद्या भेटू पुन्हा 10 वाजता याच वेळेला। ओके, आपल्या मित्रांना जरूर सांगा आणि जर यूट्यूबचं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केला असेल तर बेल आयकॉन दाबा, कारण नोटिफिकेशन तुम्हाला यायला
चालू होईल. यस, यस, क्या बात. ओके सुरेश सर, धन्यवाद माझ्यासोबत राहिल्याबद्दल. थँक यू व्हेरी मच फॉर बिंग विथ मी. पुन्हा भेटू उद्या रात्री 10 वाजता. काळजी घ्या. थँक यू.